चाकणेतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना भाग म्हणून रायगड व पुणे जिल्ह्यातील नेरळ, वांद्रे, पाईट, शिरोली, पाबळ, मलठण, शिरूर या रस्त्याचं चौपदरीकरण एकूण लांबी 135.771 किलोमीटर करण्यास तातडीनं मान्यता देण्याबाबत राज्य सरकारकडे सन 2023 मध्ये बीओटी या धोरणावर प्रस्ताव मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांच्याकडून सादर झालाय। मात्र गेल्या 2 वर्ष याबाबत राज्य सरकारनं अंतिम मान्यता देण्याबाबत कार्यवाही केलेली नाहीये। यामुळे स्थानिक नागरिक प्रचंड नाराज आहेत। या रस्त्यामुळे मराठवाड्यातील वाहतूक चाकणऐवजी थेट राजगुरुनगर, शिरोली ते पाईट, वांद्रे मार्गे रायगड जिल्ह्यात अटल सेतू मार्गे मुंबईकडे जाऊ शकते। तसंच मुंबईकडून भीमाशंकर आणि चाकण MIDC सह मराठवाडा भागात जी मोठी वाहतूक आहे ती देखील थेट चाकण-शिक्रापूर रस्त्यावर येणार नाही। अशा अतिशय महत्त्वाच्या रस्त्यास मंजुरी तातडीने देण्यात यावी अशी मागणी होती। चाकण MIDC भागात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्री येतात, घोषणा करतात, मात्र प्रत्यक्षात कृती दिसत नाही। पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-शिक्रापूर महामार्ग आणि पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग तसंच पुणे-नाशिक इंडस्ट्रियल कॉरिडॉर महामार्ग यांचं काम सुरू होणार की पोकळ घोषणा पुन्हा हवेत विरणार असा प्रश्न सुद्धा नागरिक विचारतायत।